बघा, एकाच प्रकारची 6 ताट 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रुपये आहे. तर 5 ताट 6 वाट्या यांची एकूण किंमत 161 रुपये आहे. तर एक ताट व एक वाटी यांची एकूण किंमत किती सर? प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाहीत. इथं ताट आणि इथं लिहा वाटी. या ताटांची किंमत x रुपया, वाटीची किंमत y रुपया आहे असं आपण मनाशी गृहीत धरायचं. 6 ताट 5 वाट्या किंमत 180 रुपये. याची समीकरण स्वरूप मांडणी कशी? तर 6x अधिक 5y बराबर 180 हे लेकरांनो तयार झालं समीकरण 1. आता गणित म्हणते 5 ताट 6 वाट्या किंमत 161 रुपये म्हणजे 5x अधिक 6y बराबर 161 हे समीकरण 2 तयार झालं. लक्ष द्या. आता समीकरण लक्ष द्या, 1 ला 5 ने, तर समीकरण 2 ला 6 ने गुणा. हे कशासाठी गुणायचं सर? तर याच्यामधलं एक सहचल पद आपल्याला सारखं करायचं, x आणि y च्या किमती काढायच्या म्हणून. आता इथं समीकरण 1 ला 5 न गुणायचं म्हणजे 5 × 30x अधिक 5 × 5 25y बराबर चिन्ह 5 गुणिला 180 म्हणजे काय 18 × 5 90 त्यावर 1 0. हे तिसरं नवीन समीकरण मिळालं. आता या समीकरण 2 ला लेकरांनो 6 न गुणायचं म्हणजे 6 × 5 30x अधिक चिन्ह 6 × 6 36y बराबर 6 गुणिला 161 म्हणजे काय 966. समीकरण 4 9 मिळालं. आता काय करायचं सर? लेकरांनो समीकरण लक्ष द्या, समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करा. ओके, समीकरण 4 इथं मांडा जसं की 30x अधिक 36y बराबर 966. समीकरण 4 तिसरं समीकरण मांडा 30x अधिक 25y बराबर 900. हे समीकरण तिसरं. याची करायची वजा बाकी म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह. 30x एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप गणितीय गुणधर्मा निहाय 30x कटले. आता इथं 36y मधून 25y वजा केल्यानंतर येणारं उत्तर 11y आणि ही समोरील वजाबाकी 66. y बराबर काय 66 कडे जाताना 11 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. y बराबर हा 11 सक 66 6 न गेलेला भाग म्हणजे y ची किंमत मिळाली सर. अर्थात वाटीची किंमत मिळाली. काय वरी लिहितो 6 रुपये एका वाटीची किंमत. ओके, आता पुढं एवढ्यानं गणित संपलं नाही. लेकरांनो लक्ष द्या, इथं y ची किंमत मिळाली, इकडं x ची किंमत मांडू. आता या मिळाल्या y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा. वाटल्यास लिहून देतो. मिळाल्या y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 आहे 6x अधिक 5y बराबर 180. 6x असेच 5 सोबत y गुणिला आहेत. y ची किंमत 6 आहे म्हणून गुणिला 6 बराबर 180
6x अधिक 6 पंच लेकरांनो काय तर 30 बराबर 180. 6x बराबर 180 कडे ती जातानी वजा स्वरूपात मांडावे लागतात. ही वजाबाकी 150 x ला एकटं करा. 150 कड जातानी 6 भागीला आणि हा भाग जातो 25 ला. 25 150. याचा अर्थ x ची किंमत मिळाली काय तर 25. हे उत्तर आहे रुपयामध्ये. प्रश्न विचारला एक ताट एक वाटी यांची एकूण किंमत किती. x म्हणजे काय एक ताट आणि y म्हणजे काय एक वाटी. लक्ष द्या यांची एकूण किंमत म्हणून 25 आणि 6 लेकरांनो लक्ष द्या. 25 अधिक 6 ही बेरीज 31 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर. मात्र पर्याय दर्शवले नव्हते. ओके. ताट वाटी तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरूपण निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.